वैरी राहत नाही. देवानं तसा SMS तसा तो पाठवतो, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. पहा, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, कर्णमुळी सांगो आली गोष्टी, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, कर्णमुळी सांगो आली गोष्टी. मृत्याची भेटी जवळी आली, मृत्यूच्या भेटी जवळी आली, मृत्यूच्या भेटी जवळी आली. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी. तुकोबारे सांगतात, कानाच्या वरचे केस पांढरे व्हायला लागले, समजायचं यमाचा संदेश आलेला आहे. कृतांतस्य दूती जरा कर्णमुले, कृतांताची दूती म्हणजे ती यमाचा संदेश. पण आपण पुन्हा काळ करतो नाही का, त्याच्यामुळे आपलं तिकडे दुर्लक्ष होतं. पण माणसाला मरण कळालं पाहिजे, आणि नैसर्गिक मृत्यू येण्याच्या अगोदर देहाची आसक्ती परिपूर्ण रूपाने एकदा संपली, देहाचं अनित्यत्व कळालं, देहाचं अपावित्र्य कळालं, आणि देहाच्या संबंधानं मृत्यूची भावना झाली की उर्वरित जीवन मनुष्याचं फक्त परमार्थ झाला. प्रेतरूप शरीराचा भाव लक्षीला ठावस. पहिलं देहावरचं प्रेम कमी, त्याच्यानंतर देह संबंधियांचंही प्रेम कमी झालं पाहिजे. आपल्या संबंधामध्ये असणारी जी लोक आहेत, आपल्या एकट्याला जीवन कंठवणं अवघड आहे म्हणून देवाने हे नातेसंबंध आपल्याला दिलेले आहेत. पण तो आपला संबंध हा पांथ संगम आहे. रेल्वेमध्ये रिझर्वेशन करून आपल्या आरक्षित सीटवर जाऊन एखादा मनुष्य बसला, तुमच्या शेजारी कोण आहे तुम्हाला माहिती नाही, तो किती वेळ आपल्यासोबत प्रवास करणार हेही माहिती नाही, त्याचा स्वभाव कसा असेल काही सांगता येत नाही. पण एकाच डब्यामधून तो प्रवासी आपल्यासोबत काही काळ प्रवास करतो, ज्याचं तिकीट संपतं त्याला उतरावं लागतं, है की नाही. तसं आपल्यासोबत प्रवासात आलेले सहप्रवासी म्हणजे आपले आई वडील भाऊ बहीण आमके सगळे संबंधी, हा संगम पांथ संगम हा प्रवासात झालेला संगम आहे. जसं नदीमध्ये असे लाकडाचे ओंडके असे वाहत येतात. पहा, लाकडाचे ओंडके नदीत पुरामध्ये वाहत येतात, मग काही काळ त्यांचा प्रवास असा चिटकून चालतो. ते ओंडके एकमेकाला पकडून असा काही काळ प्रवास करतात, मध्यंतरी एखादा खडक येतो आणि त्यांचं काय म्हणतात विघटन होतं, वेगवेगळे होतात. पहा, तसं आपल्या जीवनाच्या प्रवासात आपल्या कुटुंबातल्या लोकांसोबत आपण काही दिवस प्रवास करतो, मध्यंतरी मृत्यूचा खडक येतो आणि वेगळं व्हावं लागतं. विठ्ठला 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 विठ्ठला. पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोतांचा पसर, मिळती काष्ठे लोटता पूर, आदरे दूर होती कल्लाळे. नाही का, पुरामध्ये जसे ओंडके एकत्र येतात तसा आपला प्रवास काही काळचा आहे. म्हणून फार कोणाच्या मोहात न अडकता सगळ्यांच्या संबंधानं आपलं कर्तव्य चोख बजावावं, पण कोणाच्या मोहात अडकू नये. तिथला सगळा मोह काढून घ्यावा आणि देवाला ते प्रेम देऊन टाकावं. देह संबंधियाचं प्रेम कमी करावं. आणि तिसरं महत्वाचं, जड वस्तू, नाशवान वस्तू, कुचक्यात नाचणाऱ्या खराब होऊन जाणाऱ्या वस्तूवर आपला किती जीव अडकलेला आहे. आता या अंगावरचं वस्त्र आहे समजा, फाटल्यानंतर फेकून मोकळं व्हावं की नाही, माणसं फेकत नाहीत. पुन्हा बोचके बांधून ठेवतात घरात. स्टोर रूम काय असतं बरं त्याच्यात, फाटक्या तुटक्या कुचक्या सडलेल्या वस्तू संग्रह करायचा माणसाला नाद लागलेला आहे. फाटलेलं वस्त्र धोतर आहे समजा, फाटल्यानंतर टाकून द्या, नाही पुन्हा ते गोधडीला घालायचं. गोधडी चांगली होती त्याची नाही का. गोधडीची व्याख्या एका वाक्यात सांगू का, अनेक ठिकाणाहून एकत्रित आलेल्या चिंध्यांचा कुंभमेळा म्हणजे गोधडी. विठ्ठला 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 विठ्ठला. असे कुठून आलेले वस्त्र ते सुद्धा टाकून देत नाहीत महाराज. पुन्हा त्याचा पोतारा करायचा. जुन्या काळात होता बरं, ते चूल सारवायला लागत होता पोतारा, पोतेर म्हणतात त्याला. ते पोतेर करायचं. पुन्हा कशाला तरी हायच वापरलेलं कप, चहा पिण्याचा कपचा ते धरायचं हँडल तुटल्यानंतर टाकून नाही देत. पुन्हा त्याच्यात ठेचा मिरचू ठेवतातच माणसं, ठेवतात. आणि नजर चुकीने जर घरातल्या लेकरांच्या धक्क्यानं टेबलवरचा टीव्ही खाली पडला तर माणसं सुतक पळतील 10 दिवस. बोलायची नाही, घरातली व्यक्ती गेल्या इतकं दुःख तिथं मानलं जाईल. नाशवान पदार्थात जीव आपला अडकलेला आहे. पहा, सजीव वस्तूत आपला जीव अडकलेला आहे. काही माणसांचं प्राण्यात प्रेम गुंतलेले. पहा, असावं भूत दया गाये पशूची, पण त्याला मर्यादा असावी काहीतरी नाही का. अलीकडे कुत्र्याला फार चांगले दिवस आलेत. काय इतके सुंदर दिवस आहेत. पहा, आमच्या गाड्या 12-12 लाखाच्या समजा, 10-11 लाखाच्या, कुत्र 40 लाखाच्या गाडीत आहे, फॉर्च्युनरच्या फ्रंट सीटला. पुन्हा काचातून आमच्याकडे वाकून बघून टुकटुक करून खुन्नच देते आम्हाला. ते म्हणतोय तू कीर्तनकार, मी कुत्रा असून या गाडीत आहे. पुन्हा काय कुत्र्यांचं भाग्य आहे महाराज. आळंदीच्या मंडईमध्ये महाराज एक प्रसंग एकदा बघितला होता. एक सुंदर स्त्री भाजी आणण्याकरता एक छोटासा कुत्रा घेऊन भाजी मंडईत आली. छोटा आपल्या आपापल्या कुवतीनुसार पाळतात कुत्री, काही छोटा पाळतात काही मोठा. छोटा कुत्र्याचं पिलू तिनं सोबत आणलं आणि मग भाजी वगैरे घ्यायची होती. मग भाजी घेत असताना ते पिलू हातातलं खाली ठेवलं आणि मग चौकशी करू लागली, हे कसं दिलं ते कसं दिलं. बार्गेनिंग आपण शेतकऱ्यापाशी फार करतो बरं, भाजीवाल्यापाशी. सोन्यावाल्यापाशी जमत नाही, ते तिथं करावं लागतं. ती बिचारी आपली बार्गेनिंग करत होती आणि ते करत असताना कुत्रा सहज
शेजारी असलेल्या फळाच्या दुकानाच्या जवळ गेला. मग तिथं चिकू, द्राक्षे, सफरचंद, केळी वगैरे सगळी फळं तिथं ठेवलेली होती. कुत्रा त्यांना तोंड लावायला लागला. कुत्राच आहे ना तो, किती हुशार असला तरी कुत्रा कुत्रे इतकाच हुशार असतो. माणसं म्हणतात महाराज आमचं कुत्र फार कुत्रे इतकाच असतो, जास्त हुशार नसतो. तो फळाला तोंड लावायला लागला. भाजीवाली बाई त्या फळावाली वैतागली. हो ते तुमचा कुत्रा उचला म्हणे, सगळ्या फळांना तोंड लावतोय, खराब करतोय तो फळ. त्या भाजीवाल्या बाईनं हातातली पिशवी टाकून दिली खाली आणि पटकन उचलून कुत्रा कडेवर घेतला आणि त्याच्या अंगावरून हात फिरवून त्याला लढीवाळपणे बोलू लागली, जसं काही तिचं लेकरू येते. असे नाही करायचे बाळा, धुतलेली नसतात ती फळं. विठाला विठाला किती जीव अडकवावं, कसे कसे जीव अडकणार. कोंबड्यात जीव अडकलेला, मसडात जीव अडकलेला, गाडीत, खेटरात. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री बंकट स्वामी महाराज असं म्हणायचे, माणसाला आपला तुटलेला जोडा जितका आवडतो तितका सुद्धा देव आवडत नाही. विठाला विठाला आणि मग या सगळ्या ठिकाणचं प्रेम कमी करायचं. देहाचं प्रेम, देहाचा संबंध विच्छेद करून टाकायचा. संबंध विच्छेद झाला की तो देह असून मेल्यासारखा आहे. व्यवहारात एखाद्या माणसासोबत जर आपलं हाडवैर निर्माण झालं, 7-7 पिढ्याचं जर वैर असलं ना, माणसं म्हणतात ते आमच्यासाठी मेलेले आहेत. खरंच मेलेले असतात का? नाही, ते या जगात आहेत पण त्यांचा संबंध नाही म्हणतात आमचा. ते आमच्यासाठी मेलेला आहे म्हणतात. आम्हाला तू तोंड दाखवू नको म्हणतात, तू आमच्यासाठी इथून पुढे मेलेला आहे. अर्थ काय? संबंध विच्छेद झाला. मरण शब्दाचा अर्थ आहे संबंधाचा विच्छेद. तुकोबरे सांगतात, मी माझ्या देहापासून वेगळा झालो. देह नव्हे मी हे सरे उरला उरे, देहापासून मी वेगळा झालो आणि सगळं प्रेम पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्याकरता मी ते प्रेम सगळं एकत्र केलं. आपलं देवावर प्रेम असतं पण देवावरच नसतं. प्रपंचावरही आपलं प्रेम, थोडं देवावर थोडं प्रपंचावर. एक चिमणी एकदा अशी रस्त्यातून निघाली आणि मग रस्त्याने प्रवास करत असताना तिच्या अंतःकरणाला प्रश्न होता, घरची लेकरं काय खातील. घरच्या लेकरांची काळजी चिमणीला करावी लागते. छोटी छोटी पिलं असतात तिची बिचारीची, तिला काळजी करावी लागते. मग प्रवास करत असताना तिला टोकावडेहून आणलेल्या तांदळाचे 2 खडे तिला सापडले. बरोबर ना, टोकावडेहूनच आलाय ना तांदूळ. 2 खडे तिथले तिला सापडले. तिला वाटलं बरं झालं, लेकरांचं भाग्य चांगलंय, घरी गेल्यानंतर भात खाऊ घालता येईल लेकरांना. तिनं तो तांदळाचा खडा, आपल्या इवलुशा चोचीत तिनं तांदळाचा खडा उचलला. चिमणी पुढे निघाल्यानंतर पुन्हा तुरीचा एक खडा तिथं तिला दिसला. एक कण तुरीचा एक कण तिला दिसला. तिला वाटलं वा बरं झालं, नुसताच कोरडा भात करायची पाळी होती, आता वरण भात करता येईल, नाही तर खिचडी करता येईल, नाही का. वरण तुरीचा खडाही सापडला की नाही. मग त्या छोट्याशा चिमणीनं तो तुरीचा खडा दाना उचलण्याकरता प्रयत्न करू लागली. त्या बिचारीची थोडीशी चोच त्याच्यात आतमध्ये ठेवलेला तांदळाचा दाना खाली पडायला लागला. तुरीचं घ्यायला लागला की तांदळाचा पडायला लागला. एका वेळेला दोन्ही काही तिच्या चिमट्या चोचीमध्ये बसेना. बराच वेळ तिचा द्राविडी प्राणायाम चालू होता. पाठीमागं कबीर महाराज उभे होते, कबीरदासजी उभे होते. त्यांनी थोडा वेळ बघितलं आणि चिमणीला हाक मारली, ए चिमणे शहाणी हो म्हणे, एक तर भात कर नाही तर वरण कर, खिचडी जमायची नाही. विठला 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 विठला. तसं प्रपंच ही मला उत्तम झाला पाहिजे, सगळा चांगला पाहिजे आणि माझा परमार्थही चांगला झाला पाहिजे. तुकोबारे सांगतात दोन्ही जमायचं नाही. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी नव्हे त्यासी, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी नव्हे. तुकोबारे सांगतात कोणतंच नीट व्हायचं नाही. धड हेही नाही, देवना संसार अशी अवस्था होऊ नये याच्याकरता प्रपंच आपलं कर्तव्य आहे, उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून करावं. जगण्याकरता काही गोष्टी लागतात म्हणून प्रपंचाचा आधार घ्यावा, पण हृदयातलं प्रेम देवासाठी राखीव ठेवावं. तुकोबारे सांगतात, मी नैसर्गिक मृत्यू येण्याच्या आधीच एकदा मेलो, देहाचा संबंध सोडून टाकला आणि मग देहाचा संबंध विच्छेद झाल्यानंतर मनात होतं ते केलं, मग केले मनी. आता प्रश्न असा आहे, तुकोबारांच्या मनात काय होतं? कधी करशील लगीन माझे, हे नव्हतं बरं. बरीच जण आता बेजार आहेत सध्या, आम्हाला विचारतात, महाराज तुम्ही गावगाव फिरता म्हणतात, जरा बघा की एखादं स्थळ, आता आम्ही कीर्तन करावं का हे धंदे करावे? विठला 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 विठला. तुकोबारांच्या अंतःकरणात काय इच्छा होती महाराज? काही ऐसी दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. तुकोबारे सांगतात, माझ्या पूर्वसुरी सद्भक्तांना, महापुरुषांना जो तुझ्या दर्शनाचा, भक्तीचा, प्रेमाचा लाभ झालेला आहे,
ती भक्ती, ते प्रेम, ते भगवत चिंतन माझ्याकडून कधी घडेल, म्हणून मला चिंता वाटते. पहा, तू का म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा. तुका बरे चिंता वाटे ओघ भेटे सांगेचा, ओघ भेटे सांगेचा, ओघ भेटे सांगेचा. देव माझ्यावर कृपा करेल का? भगवंताच्या कृपा छत्राखाली येण्याकरता माझं जीवन पात्र होईल का? संत महापुरुषांची कृपा माझ्यावर होईल का? आयसे चिंता करे सदा सर्व काळ, असा ध्यास तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणाला लागलेला. आणि मग तुकोबाऱ्यांनी अत्यंत निकराची श्रेष्ठ भक्ती केली. पहा, श्रेष्ठ भक्ती. तुकोबाऱ्यांसारखी भक्ती पुन्हा या जगात कुणाला करता येईल? हा, इतर लोक भक्ती करून आपलं जीवन उज्ज्वल करून घेऊ शकतात, पण तुकोबाराय असे महात्मे आहेत, भक्तीनं आलेलं जीर्ण जे काही भक्तीचं स्थान आहे, जीर्ण झालेली जी भक्ती आहे, समाजामध्ये दुर्बल झालेल्या भक्तीला सबल करायचं काम तुकोबाराय करतात. हरिभक्तीचा महिमा विशेष आपलं जीवन भक्तीनं श्रेष्ठ होतं, आणि तुकोबारांनी भक्तीचा आश्रय केला की भक्तीचं जीवन श्रेष्ठ होतं. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय सांगतात, भगवत प्राप्तीसाठी कुणी काही साधना केली असेल मला माहिती नाही, पण मी पांडुरंगाच्या भक्तीचं साधन केलं. भक्ती आम्ही केली सांडोने उद्वेग, सगळ्या प्रकारचा उद्वेग, प्रपंचाच्या चिंता अंतःकरणातून सोडून दिल्या आणि भगवंताची भक्ती केली. मग केले मनी होते तैसे, मग मनात होतं ते केलं. तुकोबाराय सांगतात, मी माझ्या अंतःकरणातला मानस पूर्ण करण्याकरता फार परिश्रम केले, फार अट्टहास केला. इतक्या अट्टहास केल्यानंतर मग माझ्या जीवनामध्ये भक्तीचं एक दिव्य अशा प्रकारचं स्थान निर्माण झालं, दिव्य अवस्था निर्माण झाली. आणि ती अवस्था अशी आहे, ती तुमच्या बुद्धीच्या पलीकडची आहे. आता माझं जीवन तुमच्या बुद्धीच्या आवाक्यात येणार नाही, सामान्य राहिलं नाही ते जीवन. आता ते जीवन प्राकृत नाही, कुणी उठावून तुकोबारावर लिहावं, तुकोबारावर बोलावं, इतकं ते जीवन आता सामान्य राहिलेलं नाही. म्हणून महाराज सांगतात, माझ्या जीवनाविषयी वायफळ चर्चा करत बसण्यापेक्षा इथून पुढे माझं नवल पहा. दुसऱ्या चरणात, आता तुम्ही पहा मोठे नवल, आता तुम्ही पहा आमचे नवल, नका वेचू बोल वाय. महाराज सांगतात, उघ व्यर्थ चर्चा करू नका आमच्या जीवनाविषयी, कारण आमचं जीवन आता तुमच्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. त्याच्यामुळं विनाकारण काहीही अभिप्राय आमच्या जीवनाविषयी व्यक्त करण्यापेक्षा आमच्या जीवनातली नवलाई पहा. माणसाला अभिप्राय व्यक्त करायची खुमखुमी असते. पहा, अभिप्राय व्यक्त करण्याची एक माणसाला काय असते, खुमखुमी असते, सवय असते. त्याच्यासाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म फार चांगला आहे. आता काही वाटलं की माणसं लगेच फेसबुकवर लिहितात. पहा, मला असं वाटतं, यार पण तुला मोजतो कोण? विठ्ठला विठ्ठला दुर्बल माणसाच्या मताला जगात फारशी किंमत नसते. पहा, जो मनुष्य दुर्बल आहे की नाही, सामान्य आहे, त्याच्या मताला फारशी, अहो त्याच्या घरातलेच माणसं म्हणतात तू ग बस, हे तुझं काम नाही म्हणतात. दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन. पण देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान असणाऱ्या एखाद्या नेत्यानं एखादे जर स्टेटमेंट केलं तर त्याची दखल सगळ्या जगाला घ्यावी लागते. पहा, म्हणून दुर्बल माणसाने जर आपला अभिप्राय सहसा व्यक्त करत जाऊ नये, गप बसत जावं, नाही का? माणसाला ती सवय असते, उगाच विनाकारण याच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल बोल, हा असा तो तसा, हा चांगला हा वाईट, हा प्रसिद्ध हा त्याच्यापेक्षा अप्रसिद्ध, हा सज्जन हा दुर्जन. दिवसातल्या 24 तासापैकी किमान 10-12 तास तरी जगाचं चिंतन करण्यात वेळ आपला जातो. तुकोबाराय सांगतात, कशाला करत आहे? आता तुम्ही पहा आमचे नवल, नका वेचू बोल. विनाकारण तुमची शक्ती खर्च करण्यापेक्षा माझ्या जीवनातलं नवल पहा. महाराज मग आता काय नवल आहे बरं? तुकोबारायांच्या आयुष्यात नवल काय आहे? उलट तुकोबारायांचा प्रवास तर जगाच्या विरुद्ध दिशेने चाललाय. जगाला पैसा पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, मान्यता पाहिजे, नावलौकिक, जगानं आपला उदो उदो केला पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. आणि तुकोबाराय सांगतात, द्रव्याचा आम्ही विटाळ धरलेला आहे, आमचा कोणी सत्कार करायला लागलं तर आमचा जीव कासावीस होतो. ही तुकोबारायांची भावना आहे. म्हणजे जगाच्या विपरीत एका दृष्टीनं तुकोबारायांचं जीवन ॲबनॉर्मल असल्यासारखं वाटतं. कदाचित लोकांनी असं म्हणावं, तुका वेडा अविचार करी बडबड, बडबड करत राहते, काही काम नाही धंदा नाही, उठलं की आपलं रामकृष्ण हरी, याला काय दुसरा उद्योग आहे. बरीच माणसं आपल्याला म्हणतात असं, ह्या टाळकुट्यांना काही, अरे टाळ वाजवत असतात.
टाळ कुटत नसतात, त्याच टाळाने त्याचं मस्तक कुटलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. महाराज सांगतात व्यर्थ चर्चा करू नका, माझं जीवन फार लांब गेलं. आता तुम्ही पहा, नवल कशाला म्हणतात? जगाच्या रहाटीमध्ये न घडणारी घटना जर एखाद्या ठिकाणी घडली तर नवल आहे. टिपिकल पद्धतीने एकच गोष्ट सगळ्यांच्या आयुष्यात घडायला लागली तर त्याला प्रॅक्टिकल जीवन म्हणतात, ते नवल नाही. पहा, तुम्ही घर बांधलं, मी घर बांधलं, तुमचं झालं, माझं झालं, तुम्हाला मुलं बाळ आहेत, मला काय, याच्यात काय नवल? सगळ्यांचं सारखंच आहे कमी अधिक प्रमाणामध्ये. नवल काय? सगळ्यापेक्षा हटके वेगळं काहीतरी असलं तर ते नवल आहे, नाही का? आता ह्या मुलांचं वय किती, छोटी छोटी मुलं आहेत. आळंदीमध्ये एका 9 वर्षाच्या मुलानं संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून म्हणून दाखवली, याला नवल म्हणतात. पहा किती मोठं नवल आहे. काय नाव महाराज त्याचं? सोहम. सोहम असं काहीतरी नाव आहे. त्या बालकाच्या, छोट्याशा बाळाच्या त्याच्या आईनं तो मुलगा त्या मातेच्या उदरामध्ये असताना 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. पहा किती वेळेला? 108 वेळा त्या माऊलीनं ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं आणि ज्ञानोबरांच्या प्रसादातून असा दिव्य पुत्र पोटी जन्माला आला. अवघ्या 9 वर्षाच्या वयात 9000 ओव्या पाठ केल्या. आपल्या 27 अभंगाचा मेळ नाही. ज्ञानदेव म्हणे आले की सगळाच गोंधळ. 90 वर्षाचं वय तरी आपल्याला हरिपाठाचा मेळ नाही का? का असं होतं आपल्या जीवनामध्ये, नाही का? नवलाई महाराज, ही खरी नवलाई आहे. जगाच्या रहाटीत न घडणारी घटना एखाद्या ठिकाणी घडली तर त्याला नवल म्हणतात. पहा, ज्ञानेश्वरीत आलेले 2-4 नवलाच्या ओव्या अगोदर सांगतो आणि मग तुकोबरांच्या आयुष्यातले 3 फक्त नवल मला आपल्या समोर व्यक्त करायचे. ज्ञानोबराय सांगतात, सकल या ब्रह्मांडाचा अधिपती असलेला भगवान श्रीकृष्ण, ज्याच्या संकल्पाने जग निर्माण होतं, ज्याच्या इच्छेनं या जगाची स्थिती आहे आणि ज्याला वाटल्यानंतर जगाचा प्रलय होतो, असा असणारा देव पण अर्जुनाची घोडी हाकलत होता. पहा, अर्जुनाची घोडी देवानी धुवायचे, ते घोडी रथाला आणून जुंपायची, अर्जुनाची सगळी शस्त्रास्त्र आयुध रथात आणून ठेवायची आणि त्या घोड्यांच्या जवळ घोड्यांची लगाम धरून अर्जुनाची प्रतीक्षा करत देवानं उभं राहायचं आणि मग अर्जुनानं मागून यायचं आयटीत यायचं, शुराचे वस्त्र अंगावर धारण करून अर्जुन समोर यायचा. अर्जुन समोर आल्यानंतर भगवान मांडीवरती खाली बसायचे, एक पाय खाली ठेवून एक पाय असा आधांतरी धरायचा. देवाच्या पायावरती अर्जुनानं जोड्या सकट पाय ठेवायचा. जोड्या सकट, बरं, ज्या देवाच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महा हे ज्याचं ऐश्वर्य आहे, त्या देवाच्या मांडीवर अर्जुन बुटासहित पाय देत होता. हे अर्जुनाचं ऐश्वर्य. काय शान होती महाराज अर्जुनाची. आणि मग दुसऱ्या देवाच्या हातात अर्जुनानं आपला हात द्यायचा आणि रथात आरोहण करायचं. ब्रह्मांडाचा नायक असलेला हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाची घोडी हाकलायचं काम करत होता. ज्ञानोबराय सांगतात, किती मोठं नवल आहे. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपण पार्थाचे करीत असे. पार्थाचं सारथ्यपण देवाने करावं, एक नवल. दुसरं नवल ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायात सांगतात. सगळे शास्त्रकार, गीतेवरचे जेवढे भाष्यकार आहेत, सगळ्यांचं असं म्हणणं आहे की अर्जुनाला मोह झाला. आपल्या आप्त स्वकीयांना शत्रू पक्षात पाहिल्यानंतर अर्जुनाचा हात थरथर कापायला लागला, हातातलं गांडीव नावाचं धनुष्य गळून पडू लागलं आणि अर्जुनाला मोह निर्माण झाला. ज्ञानोबराय सांगतात, मला असं वाटतंय अर्जुनाला मोह नाही झाला, कृष्णाला याच्या प्रेमाचा मोह झालाय. ज्ञानोबरायांचं बोल नाही बरं. माऊली असं सांगतात की मला तर असं वाटतं की कृष्णालाच याचा मोह झालाय. कारण अर्जुन जर रागवला तर देव त्याचं रागवणं सहन करतो आणि अर्जुन जर रुसून बसला तर देव त्याची मनधरणी करतो, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबराय सांगतात, कृष्णालाच अर्जुनाच्या प्रेमाचा मोह झालेला आहे. हा कोपे की निवांत साहे, रुसे तरी बुझावित जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. पार्थाचे देवा पिसे लागले आहे, नवल आहे. किती जगाला देवाचं वेड असावं मान्य आहे, पण देवाला भक्ताचं वेड असावं हे नवल आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आता तिसरं नवल आहे ज्ञानेश्वरीचे 13व्या अध्यायात. ज्ञानोबराय सांगतात, परमार्थाची साधना करून त्या साधनेचा परिणाम काय व्हायला पाहिजे? मनुष्याचा अहंकार गेला पाहिजे. अहंकार निवृत्त होणं हे परमार्थाचं फल आहे. या परमार्थाची गंमत अशी महाराज, याच्यात आल्यावरच जास्त अहंकार वाढतो. आळंदीला आम्ही शिकायला येण्याच्या अगोदर आमचा अहंकार फार कमी, पण आळंदीवरून गावाकडे गेल्यानंतर आम्ही बोलतच नाही नीट कोणाला. नवल अहंकाराची गोठे, विशेषण लगे अज्ञाना पाठे, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवे. शिकलेल्या माणसाच्या मानगुटीवर अहंकार जास्त बसतो, हे नवल आहे. आणि शेवटचं नवल ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायातली पहिली ओळ. जगाच्या रहाट गाडग्यामध्ये
सूर्यनारायण उदयाला आल्यानंतर काय काय गोष्टी होतात माऊली सांगतात. सूर्य उदयाला आला की जगाचं आपल्याला दर्शन होतं, आपल्याला प्रकाशामध्ये सगळा व्यवहार करता येतो, सगळ्या जगाचं आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन होतं. पण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये श्री गुरु रूपी सूर्य ज्याच्या जीवनात उदयाला येतात त्याला जग दिसायचं बंद होतं आणि देव दिसायचा सुरू होतो. विठ्ठला विठ्ठला मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जनी विकासो वंदू. आता सूर्य उगवल्यानंतर जग दिसलं पाहिजे की नाही, पण माऊली सांगतात हा श्री गुरु रूपी सूर्य उदयाला आला जग दिसायचंच बंद होतं. मावळवीत विश्वाभास, पुन्हा जग दिसत नाही, पुन्हा जगाच्या अधिष्ठानी असणारा जगदीश दिसतो. हे नवल आहे पहा. ज्ञानेश्वरीत आलेले हे 2-4 नवल आहेत. आता तुकोबारांच्या आयुष्यातले 2-3 नवल पाहायचे आहेत. महाराजांच्या जीवनात किती मोठी क्रांती आहे पहा, किती मोठी क्रांती आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठे 3 शत्रू मानले जातात, काम क्रोध आणि लोभ. हे 3 विकार, हे विकार म्हणजे नरकाची द्वार आहेत असं देवाचं बोलणं आहे. त्रिविधं नरकस्येधम द्वारनाशनमात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत. काम क्रोध आणि लोभ हे 3 नरकाची द्वार आहेत. जिथं काम आहे तिथं क्रोध आहे आणि लोभही आहे. काम क्रोध स्पष्ट दिसतात पण लोभ दिसत नाही पहा. लोभ थोडासा प्रच्छन्न असतो, झाकल्यासारखा. जुन्या काळातल्या माता मावल्या केसाची रचना करत असताना त्याची वेणी घालायच्या, आताही कदाचित करत असतील बरं. केसाची रचना करत असताना वेणी करण्याची पद्धत होती पहा. त्या वेणीमध्ये किती पदर असतात? हा, दिसतात किती? बरोबर आहे. वेणीत पदर 3 असतात पण दिसताना 2च दिसतात. मधला एक पदर 2 पदराच्या खाली प्रच्छन्न होतो, झाकून जातो. तसं ज्याच्या हृदयात काम आणि क्रोध आहे त्याच्या हृदयात लोभही आहे पण तो झाकलेला आहे. विठ्ठला विठ्ठला या काम क्रोध आणि लोभाने सगळं जग पछाडलेलं आहे पहा. झपाटून गेलेत सगळी माणसं. झपाटलेला काय चांगला शब्द आहे का? झपाटलेला आणि पछाडलेला. या काम क्रोध आणि लोभाने सगळं जग झपाटून टाकले पहा. पण या काम क्रोधासारख्या विकारांना सुद्धा जिंकण्याचं सामर्थ्य तुकोबारायचे पहा. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे आम्ही झालो गोसावे. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे बंदी खानी. तुकोबारे सांगतात काम क्रोधाला आम्ही बंदी खाण्यात टाकलं, इंद्रियांचे आम्ही मालक झालो. आपण इंद्रियांचे गुलाम असतो, आपण इंद्रियांचे गुलाम. आणि तुकोबारा इंद्रियांचे स्वामी आहेत पहा. रस्त्याने जाता जाता उगच भूक नसली तरी विनाकारण पुन्हा वडापावच्या गाड्यात माणसाला वडा वाटतं की नाही. साधी एक जीभ आपल्याला आवडता येत नाही, नेत्र आवडता येत नाही, जीभ आवडता येत नाही. कधीतरी माणसाने एकदा त्यांच्याकडे थोडं निरीक्षण करून बघितलं पाहिजे. स्वच्छता पाळणारे काही काही असतात बरं. एखाद्याचं हॉटेल असलं तर हाणायचे मला कीर्तन झालं, पण ते थोडंसं बघितलं पाहिजे. रसनेंद्रियाचा संयम, नेत्रेंद्रियाचा संयम, सगळ्या इंद्रियाच्या वृत्ती एकत्र करून त्या देवाकडे लावण्याचा प्रयत्न करणं फार अवघड काम आहे. तुकोबारे सांगतात इंद्रियाचे धनी. भंडाऱ्या डोंगरावरचा प्रसंग महाराजांच्या आयुष्यातला आठवा. तुकोबारांच्या संतत्वाला कलंक लावण्यासाठी, तुकोबारांच्या शुद्ध जीवनावर डाग लावण्यासाठी गावातल्या काही चांडाळ चौकडीनं एक स्त्री भंडारा डोंगरावर तुकोबारांचं संतत्व भ्रष्ट करायला पाठवली. निर्जन एकांत आहे. महाराज तरणे आहेत पुन्हा. 42 वर्षाच्या वयात महाराज वैकुंठाला गेले. भंडाऱ्यावर साधना करत असताना नक्कीच 25-30 वय असेल. या वयातले तुकोबाराय आणि ती तुकोबारांच्या समोर गेली बिचारी. तिने महाराजांना प्रणिपात केला, नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली. महाराज मी माझं समर्पण करण्याकरता इथं तुम्हाला आलेले, कृपया माझा स्वीकार करा. ते तुकोबारांचं अंतःकरण आहे महाराज. एकांतात आलेल्या स्त्रीला पाहूनही त्या स्त्रीकडे बघण्याची आईची नजर फक्त तुकोबाराय आणि शिवरायांना होऊ शकते. विठ्ठला 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 पराविया नारी हे गेले नेमून ठाईचे जाय व तू माते. तुकोबाराय सांगतात, हे आई तू विनाकारण असे व्यर्थ सायास करत बसू नको. आम्ही विष्णुदास तैसे. या तैसे न हो शब्दात फार मोठा अर्थ लपलेला आहे बरं. तैसे न हो म्हणजे नेमके कैसे न हो. वैकुंठवासी पंडित प्राण भगवान शास्त्री धारोरकर किंवा वैकुंठवासी सद्गुरू श्री रामकृष्ण भाऊ येडशीकर असं म्हणायचे. तैसे न हो शब्दाचा अर्थ करत असताना
50,000 वर्ष लोहाचं भस्म खाऊन तपश्चर्या करायची आणि एखाद्या मेनकेच्या रंभेच्या मागा लागायचं. तैसे न हो. विठ्ठला विठ्ठला नवल आहे की नाही? किती मोठं नवल आहे महाराज. स्वतःहून एक स्त्री समर्पण करायला तुकोबऱ्यांना आलेली आहे. तिच्याकडे पाहून महाराज तिला आई म्हणतात. आई आपणही म्हणतो, पण आपलं मन म्हणतो. कशाला म्हणतो आई? तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे महाराज गाथे. परस्त्री ते म्हणता माता, चित्त लाजवते चित्ता. त्यात आपलं मनच आपल्याला सांगतं तुझ्या मनात त्याविषयी तितका, त्या स्त्रीविषयी तितकं मातृत्व भावना निर्माण झाली नाही. आणि नुसतं तोंडाने बोलून काय होतंय मग? काय बोलून या तोंडे, मना माझी कान कोंडे, हे आपलं असंही पहा. पण तुकोबऱ्यांना एक स्त्री समोर आल्यानंतर तिच्यात आईचं दर्शन होतं. सगळ्यात मोठं नवल. दुसरं नवल आहे, सगळं जग सध्या पैशाच्या हव्यासापायी मनुष्यत्वाकडून पशुत्वाच्या दिशेनं वाटचाल करते. माणसाचा जनावर होण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा पैसा. ज्या वेळेस माणसाला संपत्तीचा शोध लागला तिथून पुढे माणसाचा पशुत्वाकडे प्रवास चाललेला आहे. महाराज काय नराधमासारखी माणसं वागायला लागलीत इस्टेटीसाठी, पैशासाठी. आणि तोच पैसा तुकोबऱ्यांच्या घरी आला महाराज. स्वतःहून वाजत गाजत आला. नजराना तुकोबऱ्यांच्या जीवनात शिवरायांकडून महाराजांना प्राप्त झाला. तो नजराना तुकोबऱ्यांनी साभार परत पाठवला. त्याचा स्वीकार केला नाही. पहा महाराज सांगतात, राजे तुमचं माझ्याविषयी प्रेम आहे हे मी जाणू शकतो, पण मला सुख व्हावं असं वाटत असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणा, यांनी मला सुख होणार नाही. आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी. तुमचे एर वित्त धन ते मज, ही प्रमाण तुकोबरायच म्हणू जाणं. पहा आमच्यासारख्या कीर्तनकाराची ताकद नाही ते म्हणण्याची. निरयाचे मूळ घालून या मागे. तुकोबराय सांगतात संपत्ती हे निरयाचं मूळ आहे, नरकाला नेणारी आहे. ही तुकोबरांची भाषा. महाराज सांगतात, मी द्रव्याचा विटाळ धरला त्याला स्पर्श करत नाही. द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, तया पाठी काळ लाग करी. जो पैसा आपल्याला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे त्याच पैशाकडे पाहण्याची तुकोबरांची गवताच्या काळी इतकी सुद्धा बुद्धी नाही. पहा द्रव्य जीवाहुनी आवडे याजना, आम्हासी पाषाणाहुनी हीन. जो पैसा आपल्याला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे तोच पैसा तुकोबऱ्यांना कसपटाच्या सुद्धा किमतीचा नाही. आपलं व्यवहारातलं प्रेम किती कधीपर्यंत टिकलेलं असतं? जोपर्यंत स्वार्थ पुढे येत नाही, जोपर्यंत संपत्ती समोर येत नाही तोपर्यंत फार प्रेम चांगलं असतं. पहा वर्षानुवर्ष हातावर राख्या बांधल्या जातात. इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है. किती प्रेम उतू जातं महाराज रक्षाबंधनाला. आणि मग योगायोगानं एखादा समृद्धी महामार्ग जवळून जातो आणि जमिनीचं व्हॅल्युएशन इतकं होतं महाराज, आभाळ कमी पडून इतका पैसा. वर्षानुवर्ष भावाच्या हातावर राखी बांधणारी बहीण प्रेमाला विसरून पुन्हा दावा ठोकते. पहा विठ्ठला विठ्ठला सगळ्या बहिणी तशा नसतात. काही काही भावावरून जीव ओळून टाकणारेही असतात. पण बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत. पैशासाठी आपण आपले संबंध, प्रेम, जिव्हाळा सगळं विसरून जातो. तोच पैसा महाराजांच्या घरी येतो. आम्हासे पाषाणाहुनी हीन. ही इतकी मोठी नवल आहे महाराज. आणि सगळ्यात मोठं नवल, ते नवल या सृष्टीच्या प्रक्रियेत फक्त एकदाच घडलं, नंतर नाही घडलं. अगोदरही घडलं नाही आणि पुढेही कधी घडण्याचा संभव आहे असं म्हणता येणार नाही. इथं जन्माला आलेलं हे शरीर कोणी असू दे त्याला इथंच सोडावं लागतं. पहा येथ नाही उरो आहे की नाही, कोणी असो प्रत्येकाला हे पंचभूतापासून निर्माण झालेलं शरीर इथंच टाकून जावं लागतं. पण जगद्गुरु तुकोबराय या घटनेला अपवाद आहेत. विठ्ठला विठ्ठला रामेश्वर शास्त्री सांगतात, तुकोबरायांच्या अगोदर काही जगात संत झाले नाहीत का? कितीतरी महात्मे जगामध्ये तुकोबरायांच्या पूर्वी होऊन गेले, पण आपलं शरीर यथावत घेऊन जाण्याचं जे काही कौशल्य, जी किमया आहे ते तुकोबराय सोडली तर कोणी केली सांगा असं विचारतात. पहा मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कुणी. तुकोबराय सांगतात कुणी आपला हा पंचभूताचा देह, रामेश्वर शास्त्री सांगतात तुकोबराय जसं घेऊन गेले तसं कोणाला घेऊन जाता आला. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागे तिये दिव्य प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा मने सकळ संता तोषविले. जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस वैकुंठाला निघाले त्यावेळेस या सृष्टीच्या
ह्या सृष्टीचा तो नियम आहे. पंचभूतापासून निर्माण झालेला हा देह इथंच टाकावा लागतो आणि तुम्हाला सूक्ष्म देहाने जावं लागेल. तुकोबाने सांगितलं इकडे, पुढं बोलवलं त्याला आणि त्याच्या मस्तकावर पाय दिला. जगाचा ग्रास करणारा काळ तुकोबारे सांगतात समोर आला, पण त्या काळाच्या माथ्यावरही आम्ही पाय दिला. आजचाच तो दिवस आहे. आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य आहे. जगद्गुरु तुकोबारांची बीज साजरी करण्याचं सद्भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. संतांचे उत्सव करणारा मनुष्य देवाला फार आवडतो आणि तुकोबारे तर देवाचे फार लाडके भक्त आहेत, लढीवाळ भक्त आहेत, अंतरंग भक्त आहेत, देवाच्या अंकावरती खांद्यावर खेळणारे भक्त आहेत. आणि त्या तुकोबारांचा आजचा बीजोत्सव आहे. काय बीजेचं महात्म्य आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारांनी आपला पंचभौतिक देह काळाच्या ताब्यात दिला नाही, आहे असा देह तुकोबाराय सोबत घेऊन गेले. हा महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा नवलाचा भाग आहे. विठोबा रखुमा, बोला बोला, विठोबा रखुमाये. पहा अमुचे नवल नकावे चुबोल वायावेन. आणि मग इतकं दिव्य जीवन ज्या संतांचं आहे त्यांच्या जीवनाविषयी वायफळ चर्चा करण्यापेक्षा उगयाची माथा ठेविजे चरणी हेची भले काय वानू आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. जिथं डोकं चालत नाही तिथं ठेवायला शिकावं. जिथं डोकं चालत नाही तिथं विनाकारण लावू नये, तिथं त्यांच्या चरणाला लावावं. माणसाला नको तिथं डोकं लावायची सवय असते. मला एकदा प्रश्न विचारला होता महाराज. त्यांनी असा प्रश्न विचारला, भगवान श्रीकृष्णापासून कंसाला भीती होती. मी म्हणलं बरोबर आहे, कारण 8व्या पुत्रापासून तुझा वध होणार आकाशवाणीने सांगितलं म्हणून कंस घाबरलेला होता. मग त्यांनी मला असं विचारलं, महाराज कंसाला काही बुद्धी नव्हती का? मी म्हणलं काय झालं? त्यांनी म्हणे दोघ जण एकाच तुरुंगात ठेवले कशाला? देवकी माता आणि वसुदेवजी एकाच तुरुंगात ठेवायचे कशाला? वेगवेगळे ठेवायचे ना, पोरं झालेत नसते ना. 8व्या मुलापासून जर भीती आहे, दोन्ही मुलं वेगवेगळी ठेवायची होती ना. विनाकारण ते लेकर मारत बसला बिनकामाचं. त्याला एवढं कळत नव्हतं का? त्याला म्हटलं शहाण्या माणसा, तुझा आणि माझा जन्म जसा स्त्री पुरुषाच्या संबंधातून होतो तसा देवाचा होत नाही, हे शास्त्र आहे. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नाही ती मामेती. सोर्जुन, ज्याचा जन्म ही दिव्य आहे, ज्याचं कर्म ही दिव्य आहे त्याला भगवान म्हणतात. अयोनी संभव नोहे काहे श्रमे नाम याचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव प्रगटला राघव. भगवंताचा प्राकट्य स्त्री पुरुषाच्या संयोगातून देवाचा प्राकृत अवतार जन्म होत नाही. म्हणून असा नको तिथं मूर्खपणा करत जाऊ नये. विठला विठला विठाला 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 विठाला. आपल्याला कळलं नाही ना, नमस्कार करावा. या लागे आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेविजे माथा हेची भले. त्यांच्या चरणात मस्तक टेकवण्यात आपलं कल्याण आहे. म्हणून तुकोबारांच्या आयुष्याविषयी व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा, कुणी काय पुस्तकं त्यांच्याबद्दल छापली, फेसबुकवर कोणत्या पोस्ट लिहिली, याच्यापेक्षा त्यांच्या गाथेचा आश्रय करावा. गाथेतले अभंग डोळ्यासमोर धरावे. एका एका अभंगाची तुकोबाराय म्हणून आराधना पूजा करावी. नक्कीच तुकोबाराय आपल्याला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. महाराजांचं ते जीवन पाहिल्यानंतर मग काही साधकांनी विचारलं, महाराज तुमच्यासारखे अनुभव आम्हालाही घेण्याची इच्छा आहे. आम्हालाही असं वाटतं आमचं जीवन काही अलौकिक असावं, दिव्य असावं, आम्हाला तुमच्यासारखं जगता येईल का? महाराज सांगतात, माझ्यासारखी साधना केली तर जगता येईल, पण तुमच्या अंतःकरणामध्ये द्रव्याचं प्रेम आहे, देहाचं प्रेम आहे, प्रपंचाविषयी प्रीती असल्यामुळं, तुमचं अंतःकरण भयग्रस्त झालेलं असल्यामुळं तुमची माझी बरोबरी होणे शक्य नाही आणि तुमच्या माझ्या जीवनात अनुभव सारखी येणं शक्य नाही. शेवट चरणात तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुम्ही भयाभीत नारी कैसी संगसरी तुम्हा आम्हा. महाराज सांगतात, तुमची आमची संगती कशी होईल, तुमची आमची बरोबरी कशी होईल, कारण तुम्ही भयग्रस्त आहात. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी. इथला नारी शब्द स्त्रीवाचक नाही. नारी शब्द स्त्रीवाचक नाहीये. नार शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण, आणि अंतःकरणामध्ये तुमच्या भय असल्यामुळं नारी शब्द वापरला. कारण अलीकडं स्त्री काही दुर्बल राहिलेली नाही. स्त्री सबला सक्षमीकरणाचा कायदा झाला, आपल्यापेक्षा त्यांच्याकडे ताकद जास्त आहे सध्या, म्हणून तो शब्द इथं आपल्याला घ्यायचा नाही. नारी शब्दाचा अर्थ अंतःकरणात भयग्रस्त अवस्था असणारे तुम्ही. तुमच्या जीवनात भीती असल्यामुळं तुम्हाला देहाचं ममत्व संपवता येत नाही, देह संबंधियांचं प्रेम तुम्हाला कमी होत नाही, पैशावरचा तुमचा जीव निघत नाही, म्हणून तुमची आमची बरोबरी होणार नाही. जर माझ्यासारखं जीवन जगायचं असेल,
देहाचं अनित्यत्व ओळखा, देहाचं अपावित्र्य जाणा, काल्पनिक मृत्यू येण्याच्या अगोदर देहापासून सुटायचा प्रयत्न करा. आणि मग अशी साधना जर तुम्ही करत गेलात तर माझ्यासारखे अनुभव तुम्हालाही येणं शक्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांच्या अनुभवाला डोळ्यासमोर धरावं. जगद्गुरु तुकोबारांची प्रतिकृती असलेली गाथा नित्य आपल्या स्मरणात, पठणात, अभ्यासात, वाचनात ठेवावी. आणि महाराजांनी दाखवून दिलेल्या भक्तिपंथानं मार्गक्रमणा करण्याचा रोज थोडा का होईना मनुष्याने परमार्थ करावा. एवढं केल्यानंतर आपलं जीवनही भगवान पंढरीनाथाच्या आणि तुकोबारांच्या कृपेला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा अमुचे नवल नका वेचू बोलवाया वेन. यथामती यथाशक्ती नियोजित वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या कृपेनं अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला.